अनोळखी नवरा पार्ट 4. नमस्कार मित्रांनो, मागच्या भागात आपण पाहिलं की सईला तिच्या जन्माचं रहस्य हळूहळू समजू लागलं होतं. समीर नावाच्या व्यक्तीने तिचा खरा जन्मदाता जिवंत असल्याचं सांगितलं होतं आणि तिच्या घरातीलच एक व्यक्ती तिच्यापासून हे सत्य लपवत असल्याचं धक्कादायक खुलासा झाला होता. पण त्याच वेळी सई आणि अथर्व ज्या गाडीतून निघाले होते तिचा पाठलाग एक काळी गाडी करत होती आणि आता सईच्या आयुष्यातील हे रहस्य आणखी धोकादायक वळणावर आलं होतं. तर चला पाहूया पुढे काय होतं. अथर्वने गाडीचा वेग वाढवला आणि मागच्या आरशात पाहिलं तर एक काळी गाडी अजूनही त्यांचा पाठलाग करत होती. सईने घाबरून विचारलं, अथर्व, ती गाडी अजूनही आपल्या मागे का आहे का ना? अथर्वने शांत राहण्याचा प्रयत्न करत म्हटलं, हो, पण तू घाबरू नकोस. सई म्हणाली, तुम्ही प्रत्येक वेळी मला घाबरू नको असंच म्हणता, पण मला काहीच सांगत नाही. अथर्व म्हणाला, कारण आता तुला सगळं सांगण्यापेक्षा तुला सुरक्षित ठेवणं महत्वाचं आहे. सई त्याच्याकडे पाहत म्हणाली, पण मला माझं सत्य जाणून घ्यायचं आहे. अथर्व म्हणाला, तुला सगळं कळेल, मी वचन देतो. सईने हळू आवाजात विचारलं, तुम्ही माझ्यावर प्रेम करता? अथर्व काही क्षण गप्प राहिला. गाडी चालवत असतानाही त्याची नजर काही क्षण तिच्याकडे वळली आणि तो म्हणाला, हा प्रश्न आता का? सई म्हणाली, कारण तुम्ही म्हणालात की माझ्याशी केलं कारण तुम्हाला माझी काळजी होती, पण मला वाटतं त्या काळजीपेक्षा तुमच्या मनात काहीतरी जास्त आहे. अथर्वने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, हो आहे. सईच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं. काय? अथर्व म्हणाला, तुझ्यासाठी एक अशी भावना आहे जिला नाव देण्याची मला भीती वाटते. सई म्हणाली, म्हणजे प्रेम? अथर्वने काही उत्तर दिलं नाही. सईने त्याच्याकडे पाहत हळू आवाजात म्हटलं, तुम्ही नाही म्हणालात तरी मला उत्तर मिळालं. तेवढ्यात मागची काळी गाडी अचानक त्यांच्या गाडीच्या अगदी जवळ आली आणि अथर्वने गाडी पळवली. सई घाबरून त्याच्या हाताला धरून म्हणाली, काय होते? अथर्व म्हणाला, आपल्याला मुख्य रस्ता सोडावा लागेल. सई म्हणाली, आपण कुठे जातोय? अथर्व म्हणाला, तुझ्या जन्माच्या ठिकाणी. सईने त्याच्याकडे पाहिलं, तुम्ही खरंच मला तिथे घेऊन जाणार आहात? अथर्व म्हणाला, हो, कारण तिथेच तुझ्या जन्माचं शेवटचं सत्य लपलेलं आहे. गाडी एका जुन्या रस्त्यावर वळली. काही वेळाने मागची गाडी दिसेनाशी झाली आणि सईने सुटकेचा श्वास घेतला, पण अथर्व अजूनही गंभीर होता. सईने विचारलं, आता ती गाडी दिसत नाही? अथर्व म्हणाला, कारण ते आपल्याला दिसू नये म्हणून मागे थांबले असतील. सई म्हणाली, तुम्हाला त्यांची इतकी भीती का वाटते? अथर्व म्हणाला, मला माझ्यासाठी भीती नाही. सईने विचारलं, मग? अथर्व तिच्याकडे पाहत म्हणाला, मला तुझ्यासाठी भीती वाटते. काही वेळाने ते एका जुन्या हॉस्पिटल समोर पोहोचले. इमारत बंद होती आणि परिसर पूर्णपणे ओसाड होता. सईने गाडीतून उतरत विचारलं, हेच ते ठिकाण? अथर्वने मान हलवली, हो, इथेच तुझा जन्म झाला होता. सई काही क्षण त्या इमारतीकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती म्हणाली, माझा जन्म इथे झाला आणि मला आजपर्यंत माहितही नव्हतं. अथर्वने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, मला माफ कर. सई म्हणाली, तुम्ही का माफी मागताय? अथर्व म्हणाला, कारण हे सत्य तुला इतक्या उशिरा कळलं. सई म्हणाली, आता काही लपवू नका. अथर्व म्हणाला, आता नाही. दोघं हॉस्पिटलच्या आत गेले. धुळीने भरलेल्या जुन्या कॉरिडॉर मधून चालत असताना सईने एका भिंतीवर जुनं फलक पाहिलं. त्यावर काही नावे लिहिली होती. तिची नजर एका नावावर थांबली आणि ती अचानक म्हणाली, अथर्व, हे नाव? अथर्वने पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर धक्का उमटला. हे इथे कसं? सईने विचारलं, तुम्हाला हे नाव माहित आहे? अथर्व म्हणाला, हो. सई म्हणाली, कोणाचं आहे? अथर्व काही बोलला नाही. तेवढ्यात मागून समीरचा आवाज आला, त्या नावाचा संबंध तुझ्या जन्मात्याशी आहे. सईने मागे वळून पाहिलं आणि विचारलं, समीर काका, तुम्ही इथे कसे? समीर म्हणाला, कारण मला माहित होतं की तुम्ही इथे याल. सई म्हणाली, मग मला सगळं सांगा. समीरने आजूबाजूला पाहिलं आणि म्हणाला, इथे बोलणं सुरक्षित नाही. अथर्वने विचारलं, मग कुठे? समीर म्हणाला, ज्या खोलीत सईचा जन्म झाला होता तिथे.
तिघे त्या खोलीत गेले. समीरने एका जुन्या कपाटातून एक छोटी लोखंडी पेटी बाहेर काढली. सईने विचारलं, ही काय आहे? समीर म्हणाला, तुझ्या आईने मला दिलेली. सईच्या डोळ्यात पाणी आलं. माझ्या आईने? समीरने मान हलवली. हो, तिने सांगितलं होतं की ही पेटी सईला तिच्या लग्नानंतर द्यायची. सईने आश्चर्याने विचारलं, म्हणजे आईला माहित होतं की माझं लग्न अथर्वशी होईल? समीर शांत राहिला. अथर्वनेही नजर खाली केली. सईने दोघांकडे पाहत विचारलं, तुम्हा दोघांना माझ्या लग्नाबद्दल आधीपासून माहित होतं? समीर म्हणाला, लग्नाबद्दल नाही, पण अथर्व तुझ्या आयुष्यात येईल याची शक्यता तुझ्या आईला होती. सईने पेटी उघडली. आत एक जुना फोटो, एक चावी आणि एक पत्र होतं. सईने पत्र उघडलं आणि वाचायला सुरुवात केली. माझ्या सईसाठी, जर हे पत्र तुझ्या हातात आलं असेल तर तू आता इतकी मोठी झाली असशील की तुला तुझ्या आयुष्याचं सत्य समजण्याचा अधिकार आहे. सईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती पुढे वाचू लागली. सई, ज्याला तू बाबा म्हणत मोठी झालीस त्याने तुला वाढवलं, तुझ्यावर प्रेम केलं, पण तुझ्या जन्मदाता दुसरा आहे. मी तुला त्याच्यापासून दूर केलं कारण मला तुझा जीव वाचवायचा होता. पण एक दिवस तुला तुझा खरा बाबा शोधायचा असेल तर या चावीचा वापर कर. सईने पत्र खाली केलं आणि विचारलं, ही चावी कशाची आहे? समीर म्हणाला, मला माहित नाही. अथर्वने ती चावी हातात घेतली आणि काही क्षण पाहत राहिला. अचानक तो म्हणाला, मला माहित आहे. सईने त्याच्याकडे पाहिलं. कशाची? अथर्व म्हणाला, माझ्या बाबांच्या जुन्या ऑफिस मधल्या एका लॉकरची. सई दचकली. तुमच्या बाबांच्या ऑफिसची? अथर्व मान हलवली. हो. सई म्हणाली, म्हणजे माझ्या आईने ही चावी तुमच्या बाबांच्या लॉकरची का ठेवली? अथर्व म्हणाला, कदाचित तिथे तुझ्या जन्माचं आणखी एक सत्य आहे. सई म्हणाली, मग आपण तिथे जाऊया. समीरने लगेच म्हटलं, नाही. सईने विचारलं, का? समीर म्हणाला, कारण तो लॉकर उघडला तर काही लोकांची नाव समोर येतील. सई म्हणाली, मला नावांची भीती नाही, मला माझ्या सत्तेची भीती आहे. अथर्व तिच्याकडे पाहत म्हणाला, मी तुझ्यासोबत येईन. सईने हलकसं हसत म्हटलं, तुम्ही कुठेही असलात तरी मला आता एकटं वाटत नाही. अथर्व काही बोलला नाही, पण त्याच्या चेहऱ्यावर प्रेम स्पष्ट दिसत होतं. ते हॉस्पिटलमधून बाहेर पडणार इतक्यात अचानक बाहेर गाडी थांबण्याचा आवाज आला. समीरने खिडकीतून पाहिलं आणि घाबरून म्हणाला, ते इथे आले. अथर्वने विचारलं, कोण? समीर म्हणाला, सईचा पाठलाग करणारे लोक. अथर्वने सईचा हात धरला आणि म्हणाला, आपल्याला मागच्या दरवाज्यातून बाहेर पडावं लागेल. तिघे मागच्या बाजूने बाहेर पडले, पण बाहेर येताच एका व्यक्तीने त्यांचा रस्ता अडवला. सई घाबरली, पण त्या माणसाने तिच्याकडे पाहून फक्त एकच वाक्य म्हटलं, सई, मला तुझ्याशी बोलायचं आहे. अथर्व लगेच तिच्या समोर उभा राहिला आणि म्हणाला, तिच्याजवळ येऊ नका. तो माणूस म्हणाला, अथर्व, तू अजूनही तिला माझ्यापासून लपवत आहेस. सईने त्याच्याकडे पाहत विचारलं, तुम्ही कोण? त्या माणसाने थरथरत्या आवाजात उत्तर दिलं, मी तो माणूस आहे ज्याला तू आयुष्यभर शोधत आली नाहीस, पण त्याने तुला प्रत्येक दिवस आठवलं. सईच्या डोळ्यात अश्रू आले. ती कुजबुजली, तुम्ही माझे बाबा आहात? त्या माणसाने मान खाली घातली आणि म्हणाला, हो. सईच्या पायाखालची जमीन सरकली. अथर्वने तिचा हात पकडला, पण सईने त्याच्याकडे न पाहता त्या माणसाकडेच पाहत विचारलं, मग मला माझ्यापासून का दूर केलं? तो काही बोलण्याआधीच समीरने मोठ्याने ओरडून सांगितलं, सई, त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस. सगळे थबकले. सईने समीरकडे पाहिलं आणि विचारलं, का? समीर म्हणाला, कारण तो तुझा जन्मदाता असला तरी तुझ्या आईचा मृत्यूला जबाबदार कोण होता हे तुला अजून माहित नाही. सईच्या चेहऱ्यावर भीती उमटली. तिने अथर्वकडे पाहिलं. अथर्व शांत उभा होता. सईने विचारलं, अथर्व, तुम्हाला हे माहित होतं? अथर्वने डोळे खाली केले आणि हळू आवाजात म्हणाला, हो. सईच्या डोळ्यातून अश्रू आले. ती म्हणाली, मग आता मला सांगा, माझ्या आईचा मृत्यू नेमका कसा झाला? अथर्व काही बोलणार इतक्यात त्या माणसाने पुढे येऊन म्हटलं, तुझ्या आईचा मृत्यू
अपघात नव्हता. सई स्तब्ध झाली आणि तो पुढे म्हणाला, तिचा खून झाला होता. सईने घाबरून विचारलं, कोणी केला? त्या माणसाने अथर्वकडे पाहिलं. सईची नजरही अथर्वकडे वळली आणि तिच्या ओठातून फक्त एकच नाव बाहेर पडला, अथर्व. अथर्वने डोळे मिटले आणि म्हणाला, सई, मला तुझ्याशी एक गोष्ट कबूल करायची आहे. मित्रांनो, अथर्व खरंच सईच्या आईच्या मृत्यूशी संबंधित आहे का? सईचा खरा जन्मदाता सत्य सांगतोय की आणखी एक मोठं गुपित लपवत आहे? आणि सई आता अथर्ववर विश्वास ठेवणार की त्याच्यापासून दूर जाणार, हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की ऐका. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि पुढचा पार्ट हवा असेल तर कमेंटमध्ये पार्ट 5 नक्की लिहा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद.